झी 24 तास एक पाऊल पुढे। काल रात्रीपासूनच बाळासाहेबांच्या प्रकृतीची चिंता प्रत्येक शिवसैनिकाला त्यांच्या प्रत्येक चाहत्याला लागलेली आहे। कधी त्यांच्या प्रकृतीबाबतची चांगली बातमी आपल्यापर्यंत पोहोचते याची सगळेजण वाट पाहतात। काल रात्री 2 वाजता शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सगळ्या शिवसैनिकांना आवाहन केलं होतं शांतता राखण्याचं। बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं। आज सकाळी काय काय घडलेलं आहे त्यावर एक नजर टाकूयात। सकाळी 6 वाजता शिवसैनिकांची मातोश्रीवर गर्दी पुन्हा एकदा व्हायला लागली। नंतर 7 वाजता शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या मातोश्री परिसरामध्ये। त्यानंतर 7:30 वाजता अभिनेता नाना पाटेकर हे मातोश्रीवर दाखल झाले। त्यानंतर 8 वाजता राज ठाकरे मातोश्रीवरून कृष्णकुंजकडे रवाना झाले। ते कालपासूनच मातोश्रीवर आहेत। त्यानंतर सकाळी 9 वाजता भाजप नेते गोपीनाथ मुंडे सुद्धा मातोश्रीवर दाखल झाले। 10 वाजता शिवसेना प्रमुखांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं। संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली। त्यानंतर सकाळी 10:15 वाजता प्रकृती कालच्यापेक्षा आज चांगली आहे असं गोपीनाथ मुंडेंनी सांगितलं। त्यानंतर 11 वाजता शिवसेना नेते मातोश्रीमधून बाहेर पडले। 11:10 बाळासाहेबांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती मनोहर जोशींनी दिली। त्यानंतर 11:30 वाजता वसंत डावखरे सुद्धा मातोश्रीवर पोहोचले। 11:30 वाजता मधुर भांडारकर, विनय आपटे हे सुद्धा मातोश्रीवर पोहोचले। त्यानंतर 12 वाजता अजिंक्य देव, सीमा देव हे सुद्धा मातोश्रीवर पोहोचले। त्यानंतर 12 वाजताच पुन्हा शरद पवार सुद्धा मातोश्रीवर आले। राज ठाकरे सुद्धा पुन्हा मातोश्रीवर पोहोचले। झी 24 तास एक पाऊल पुढे।